नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ऐकूया एक हृदयस्पर्शी कथा. त्या लहानशा मुलीने तिच्या बचत बॉक्समधून सर्व नाणी काढून फ्रॉकच्या खिशात टाकली व शेजारच्या केमिस्टच्या दुकानाच्या पायऱ्या चढली. ती काउंटरसमोर उभी राहिली आणि औषध मागू लागली. पण तिची काउंटरपेक्षा उंची कमी असल्यामुळे तिच्याकडे केमिस्टचं लक्ष गेलं नाही. काउंटरवर गर्दी होती, त्यामुळे कोणाचंही तिच्याकडे लक्ष गेलं नाही. केमिस्टचा मित्र अमेरिकेहून आला होता आणि त्याच्याशी बोलण्यात केमिस्ट व्यस्त होता. त्या छोट्याशा मुलीने खिशातून एक नाणं काढून काउंटरवर आपटलं. त्याचा आवाज ऐकून सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. तिची ही युक्ती कामी आली होती. केमिस्ट तिच्याकडे आला. कौतुकाने आणि प्रेमाने तिला म्हणाला, "काय पाहिजे तुला बेटा?" ती म्हणाली, "मला चमत्कार पाहिजे." केमिस्टला तिचं बोलणं न कळल्याने त्याने पुन्हा विचारलं, "बेटा, तुला काय पाहिजे?" ती पुन्हा म्हणाली, "मला चमत्कार पाहिजे." केमिस्ट तिला म्हणाला, "बेटा, इथे चमत्कार मिळत नाही." ती पुन्हा म्हणाली, "इथे जर औषध मिळतं तर चमत्कारसुद्धा इथेच मिळेल." केमिस्टने विचारलं, "बेटा, तुला हे कुणी सांगितलं?" तेव्हा ती छोटी मुलगी बोबड्या शब्दात म्हणाली, "माझ्या भावाच्या डोक्यात ट्यूमर झाला आहे. पप्पांनी आईला सांगितलं की डॉक्टरांनी 4 लाख रुपये भरायला सांगितले आहेत. जर वेळेवर उपचार झाले नाहीत तर एखादा चमत्कारच त्याला वाचवू शकेल." माझे पप्पा रडत रडत आईला सांगत होते की आपल्याकडे पैसे नाहीत, विकायला दागिने किंवा इस्टेटही नाही. सर्व पैसे औषधोपचार करण्यात आधीच खर्च झाले आहेत आपले. त्या छोट्याशा मुलीचं व केमिस्टचं संभाषण ऐकून तो परदेशी पाहुणा तिच्याजवळ आला आणि म्हणाला, "तू किती पैसे आणलेत चमत्कार घेण्यासाठी?" तिने आपली छोटीशी मूठ उघडली व सर्व नाणी त्या पाहुण्याच्या हातावर ठेवली. त्याने ती मोजली. ते 21 रुपये 50 पैसे होते. तो पाहुणा त्या निष्पाप व निरागस बालिकेकडे पाहून हसला आणि म्हणाला, "बेटा, तू चमत्कार विकत घेतलास. चल, मला तुझ्या भावाकडे घेऊन चल." तो पाहुणा जो आपल्या केमिस्ट मित्राला भेटायला अमेरिकेहून आला होता, तो दुसरा तिसरा कोणीच नसून न्यूयॉर्कचा प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर जॉर्ज अँडरसन होता. त्या सर्जनने मुलीच्या भावाची सर्जरी 21 रुपये 50 पैशात केली आणि तो मुलगा मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढला. सर्जरी झाल्यानंतर हॉस्पिटलमधून बाहेर पडताना डॉक्टर जॉर्जने त्या मुलीला उचलून घेतलं आणि म्हणाला, "बेटा, कोण म्हणतो चमत्कार विकत मिळत नाही? जरूर मिळतो, जरूर मिळतो." ती छोटी बालिका मोठ्या श्रद्धेने चमत्कार विकत घेण्यासाठी केमिस्टकडे गेली होती. निसर्गाने तिचे प्रयत्न, तिचे सत्कर्म, तिची श्रद्धा सर्व काही खरं ठरवली. जर नियत साफ व उद्देश चांगला असेल तर कोणत्या ना कोणत्या रूपात निसर्ग तुमची मदत करतो. हाच आस्थेचा चमत्कार आहे. ही पोस्ट वाचून जर तुम्ही गदगद झाला असाल आणि तुमचीही इतरांसाठी समर्पणाची भावना असेल तर निसर्ग तुमच्याकडूनही असा चमत्कार घडविलच. आपल्याबरोबर आपल्या सहवासातील इतर व्यक्तींचं जीवन आपल्या प्रयत्नांमुळे बहरलं तर त्या आनंदाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. निसर्ग हा सर्वश्रेष्ठ न्यायाधीश आहे. मित्रमैत्रिणींनो, कशी वाटली तुम्हाला ही कथा? कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.